नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी विनायक तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी DNA या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे की ओपन शॉटमध्ये तुम्ही कशा पद्धतीने कलर ग्रेडिंग करू शकता। तर मित्रांनो, यासाठी आपल्याला ओपन शॉट ओपन करायचं आहे। या ओपन शॉटमध्ये आपण फार चांगल्या पद्धतीने इमेज आणि कलर ग्रेडिंग अगदी व्यवस्थित करू शकतो। मित्रांनो, इथे पहा, मी तुमच्यासाठी एक फाईल इथे घेतलेली आहे, एक छोटासा व्हिडिओ आहे। तर हा व्हिडिओ मी आता टाइमलाईनवरती घेतो आणि याला कॉपी करून याला 2 बनवतो। ओके, म्हणजेच आपण काय करूयात, आता एक जो व्हिडिओ आहे तर त्यामध्ये आपण कलर ग्रेडिंग करूयात। कलर कशा पद्धतीने अपग्रेड करता येतात यामध्ये ते दाखवतो मी तुम्हाला। आणि दुसरा व्हिडिओ जो आहे तर तो आपण तसाच ठेवूयात, विदाउट कलर ग्रेडिंग, जसा ओरिजिनल आहे तसाच। म्हणजेच तुम्हाला त्या दोन्हीमधला डिफरन्स जो आहे तर तो यामध्ये जाणवू शकतो। तर आता पाहूयात, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तुम्हाला जी कुठली फाईल किंवा जो कुठला व्हिडिओ ज्याच्यामध्ये तुम्हाला कलर जे इन्हान्स करायचे आहेत किंवा कलर फार चांगल्या पद्धतीने ग्रेड करायचे आहेत, तुम्हाला यामध्ये कुठलंही टेक्निकल नॉलेज नसेल तरी तुम्ही सगळ्या पद्धतीचे कलर्स फार चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकता। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो कुठला व्हिडिओ असेल तो तुम्हाला टाईमलाईनवरती घ्यायचा आहे, त्याच्या अगदी सुरुवातीला कर्सर आणून ठेवायचा आहे, अगदी सुरुवातीला। त्यानंतर तुम्हाला इफेक्ट्सवरती जायचं आहे। इफेक्ट्सवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे खूप सारे इफेक्ट्स पाहायला मिळतील, बार, ब्लर, ब्राईट अँड कलर, क्रोमा की, भरपूर सारे इफेक्ट्स आहेत। तर त्यातला आपल्याला कलर सॅच्युरेशन हा जो इफेक्ट आहे हा चूज करायचा आहे, त्याला ड्रॅग करायचं आहे आणि इथे आणून सोडायचं आहे। इथे एक येस नावाचा सिम्बल आता तुमच्यासमोर तयार होईल। तो तयार झाल्यावर त्याला राईट क्लिक करून त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये आपण जायचं आहे। प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीची प्रॉपर्टी कलर सॅच्युरेशनची तुमच्यासमोर ओपन होईल। मग आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये 2 गोष्टी आपल्याला दिल्या आहेत। एक म्हणजे त्या व्हिडिओचा ID दिला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सॅच्युरेशन। मग हे सॅच्युरेशनच्या समोर एक जे आहे ते बाय डिफॉल्ट असतं, ते आपल्याला क्लिक करून ड्रॅग करून वाढवायचे आहे। तुम्ही यावरती क्लिक करून असं पकडू शकता आणि हे ड्रॅग करू शकता। आता तुम्ही व्हिडिओकडे लक्ष द्या, मी ज्या पद्धतीने इथे वाढवतो त्या पद्धतीने ते कलर जे आहेत ते एकदम एनहान्स होत आहेत। आलं लक्षामध्ये? आता जेवढे कलर आपल्याला एनहान्स करायचे आहेत, म्हणजे जेवढं आपल्या डोळ्यांना फार छान वाटेल तिथपर्यंत आपण ते कलर एनहान्स करू शकतो आणि ठेवू शकतो। मी अजून थोडंसं वाढवतो। ओके, मग आता पहा, हा व्हिडिओ मी तुम्हाला प्ले करून दाखवतो। पहा कशा पद्धतीने दिसतोय। ओके, आणि जो ओरिजिनल आहे व्हिडिओ तर तो मी तुम्हाला दाखवतो। पहा, हा ओरिजिनल व्हिडिओ आहे। तर यामध्ये आणि जो आपण कलर एनहान्स केलेला व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला किती जास्त डिफरन्स दिसतोय। म्हणजेच जी झाडं असतील त्यांचे जे कलर्स असतील किंवा घोड्याचे जे कलर्स आहेत हे वेगळे आहेत, पुन्हा मागं जो माउंटेन आहे त्याचे कलर्स वेगळे आहेत। तर या सगळ्या पद्धतीचे कलर्स जे आहेत तर ते ऑटोमॅटिकली इन्हॅन्स झालेले आहेत। तुम्हाला त्यासाठी काहीही करण्याची गरज पडलेली नाही। सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक ते ॲडजस्ट करून तुम्हाला देत आहे। अशा फार चांगल्या पद्धतीने तुमचे जे व्हिडिओज असतील, तुम्ही मोबाईलमधले काढलेले असू द्यात किंवा मग तुम्ही कुठेही चांगल्या कॅमेऱ्यात काढलेले असू द्यात, तुम्ही त्यामध्ये कलर ग्रेडिंग करून तुमच्या व्हिडिओची क्वालिटी जी आहे ती फार चांगल्या पद्धतीने वाढवू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही कलर ग्रेडिंगचा वापर करून ओपन शॉट या फ्री सोर्स सॉफ्टवेअरमध्ये फार चांगल्या पद्धतीने तुम्ही कलर ग्रेडिंग करून व्हिडिओ फार चांगल्या पद्धतीने पाहू शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? शिकायला काही ना काहीतरी नवीन आपण रोज तुमच्यासाठी घेऊन येत असतो, ते आम्हाला तुम्ही नक्कीच सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। आणि जर आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। आणि जर तुम्हाला ओपन शॉट डाउनलोड करायचा असेल तर फक्त गुगलवरती जायचं आहे आणि तुम्हाला ओपन शॉट एवढंच टाईप करायचं आहे। तुम्हाला ते सॉफ्टवेअर फ्री सोर्स असल्यामुळे तुम्हाला कुठलेही पैसे किंवा कुठलेही लायसन्स घेण्याची गरज नाही, पूर्णपणे फ्री सोर्स सॉफ्टवेअर आहे। त्यामुळे तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही, अगदी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट हे सॉफ्टवेअर वापरता येतं आणि तुमचे पाहिजे तसे व्हिडिओज, फोटोज तुम्ही एडिट करू शकता, तेही अगदी फ्री आणि अगदी प्रोफेशनली। तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, पुढच्या एका नवीन विषयाला घेऊन। तोपर्यंत पाहत रहा मराठी DNA। धन्यवाद।